स्वागत विषय मोजणी हिमायतनगर शहराचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोळीकर आपल्यासोबत आहेत. त्यांचा स्थिती आहे की हिमायतनगर शहरामध्ये घरकुल धारकांना वाळू वगैरे साठा उपलब्ध होत नाही. काय सांगणार याबद्दल? नाही मिळून जाईल. सोमवारपासून आम्ही आता बैठक घेऊन घरकुल धारक असो किंवा इतर सगळ्याच मंडळींना रेती ही गरज आहे. तुम्हाला माहीत असेल मी सभागृहात सुद्धा बोललो आणि रेतीचा काही विषय नाही. आता चालते थोडं अवैध रेतीचा जे की शासनाच्या सुद्धा गाईडलाईन्सप्रमाणे काही, परंतु रेती ही शेवटी गरजच आहे आणि सगळ्यांना रेती मिळून जाईल. मी असं आपल्यामार्फत मीडियाच्या मार्फत आश्वासित करू इच्छितो. सर, आपल्याला आमदार होऊन जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सध्यामध्ये हिमायतनगर शहराची अशी अवस्था आहे की रस्ते नाल्या ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवतात नागरिकांना आणि खूप मोठ्या अशा शासकीय रुग्णालय वगैरे तिथे अधिकाऱ्यांच्या सुविधा असं उपलब्ध दिसत नाही. काय सांगणार याबद्दल? सुविधा म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय होते की जे DPP प्लॅननुसार पहिले पाईपलाईन खोदणं, पाईपलाईन करणं, त्याच्यानंतर ड्रेनेज बनवणं आणि त्याच्यानंतर रस्ते, ही पद्धत आहे. त्याच्याप्रमाणे आम्ही इथला सगळा सर्वे केला, यांचा प्लॅन करून पूर्ण प्लॅन अंडरग्राऊंड ड्रेनेजचा शासन स्तरावर टाकला. त्याला लवकरच मंजुरी मिळेल आणि त्याच्यानंतर मग रस्ते आणि पहिले रस्ते करायचे, उघडून टाकायचं, हे म्हणजे चुकीचीच पद्धत आहे ना. शासनाचे करोडो रुपयाचे नुकसान होते. त्या पद्धतीनं आमचं चालू आहे. सर, एक महत्त्वाचा ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे हिमायतनगर शहरामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडीची सुविधा आवश्यक असते, पण हिमायतनगर शहरातल्या खूप अशा अंगणवाड्या आहेत जे आता पडण्याच्या अवस्थेमध्ये आलेल्या आहेत आणि खूप अशा वार्ड आहेत, त्यात अंगणवाड्याची आता सुविधा किंवा अंगणवाड्या उपलब्ध सगळ्या वार्डा जिथं जिथं गरज आहे तिथं सुद्धा मिळून जातील. सर्वेसुद्धा केला त्यांचा, लवकरच अंगणवाड्या मिळून जाईल. आज जे मेजर रस्ते होते ते घेतलेच ना. आज इथं गौरव पाटील आहेत खडकीचे, आमचे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख. आज दोन्ही हायवेला जोडणारा तुमच्या खडकी फाट्यावरून ते घारापूरपर्यंत 5 किलोमीटर सिमेंट रस्ता आता पुढच्या याच्यात मंजुरी मिळेल. आज ते तिथं जे आवश्यक होते ते तिथं खैरगावच्या मेन रोडपासून वारंगटाकडीपर्यंत 6 किलोमीटरचा सिमेंट रस्ता, त्याचीसुद्धा मंजुरी लवकरच येईल. जे आवश्यक आहे ते आमचं म्हणजे असं बंद नाही. दुसरा प्रश्न की आमच्या पत्रकार बांधवांचा अगोदरही तुम्ही निवडणुकीमध्ये म्हणले होते की पत्रकार भवनाबद्दलचं, तर अद्यापपर्यंत ही कुठेही कारण जागा उपलब्ध जिथं झाले तुम्ही जागा दाखवा. मी सगळे आपले माजी नगराध्यक्ष बाजूलाच आहेत, आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. सगळ्या बाकी जे कोणी अध्यक्ष असतील, काही विरोधी मंडळी असेल, त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो आणि मी ज्या दिवशी जागा उपलब्ध होईल त्या दिवशी 20 लाख रुपयाचं आमदार निधीतून पत्र देतो. त्याला लागायलीच किती जागा. सर, हे विधानसभा लेवलचे आपले हिमायतनगर शहरात किंवा हिमायतनगर विधानसभेच्या विकास कामाबद्दल झालं. सर, आता राजकीयमध्ये म्हणजे असं काही दिवसाअगोदरच राहुल गांधी यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये चादरों की गूंज असा कार्यक्रम घेतला आणि असं दिसतंय वातावरण की त्यांच्या ज्या कार्यक्रमाला खूप असं जनसैलाब पलटलं होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की त्यांचं कशा प्रकारचं कार्य होतं आणि ते छात्र जे सांगतात ते कशा? नाही राहुल गांधी त्याच्या अगोदर सुद्धा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे घेतलेलेच आहेत. विद्यार्थी ज्या ज्या वेळेच्या त्या समस्या आहेत ते मांडतच असतात, कार्यक्रम होतच असतात. हे कधी संपणाराच विषय नाही. सर, सध्यामध्ये एक चर्चा अशी पण आहे की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रावर जातील आणि शिंदे साहेब जे आहेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. कशा प्रकारे बघता तुम्ही? आजच आता वरचे विषय आमच्या स्तरावरचे नाहीत. तुम्ही आम्ही काय फार वेगळे नाही. आमच्यापेक्षा तुम्हालाच माहिती जास्त राहते. त्यामुळे आपल्यासोबत हिमायतनगर हक्का विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोळीकर होते. यांनी येणाऱ्या काळामध्ये समस्या सोडवत हिमायतनगर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन या प्रसंगी दिला आणि त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया आपल्यासोबत. इथला लाईट हे शिफ्ट करण्यासाठी आता येणाऱ्या डेप्युटीची मधून मी हे आपले मेन रस्ता जे आहे कमानीपासून पूर्ण पोल रस्त्यावर आहेत. पोल शिफ्ट केल्याशिवाय तर काही रस्ता रुंदीकरण किंवा रस्त्याचं काहीच कायापालटच होणार नाही.
तर आता ते सुद्धा शिफ्ट करण्यासाठी मी निधीची तरतूद करायलो या याच्यामध्ये उद्याच्या DPC मध्ये. आपल्यासोबत बाबुराव कदम कोळीकर साहेब हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार होते. त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी शेख मुजमिल, 29 न्यूज चॅनल, हिमायतनगर.